दरम्यान अजून एक मोठी बातमी, खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने सीआयडीनं घेतलेले आहेत। आरोपी सुदर्शन घुलेचे आवाजाचे नमुने तपासणीच्या कामासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। यामध्ये सुदर्शन घुलेची चौकशी करून आज त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत आणि उद्या सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी संपते। सुदर्शन घुलेला केस न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे सीआयडीनं नमुने घेतले आहेत। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाईन वरून जोडले गेले। स्वानंद, काय अपडेट्स? सौरभ, आपण बघितलं तर खंडणी प्रकरणात जो गुन्हा दाखल झालाय तो विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले असा तिघांवर गुन्हा दाखल आहे आणि याआधीच वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले होते। मात्र या प्रकरणात सुदर्शन घुले याला अटक दाखवली नव्हती। त्यानंतर ही जी प्रक्रिया ही संपूर्ण काल पार पडली आणि काल त्यानंतर त्याला केज येथील न्यायालयात हजर करण्यात आलं आणि आज दिवसभरात सीआयडीने सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने तपासले आहेत आणि ते नमुने घेऊन पुढे तपासासाठी जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबला पाठवले। आता बघायला गेलं तर तिघांचे आवाजाचे नमुने आता सीआयडीकडे आहेत आणि त्याच अनुषंगाने जो खून आणि खंडणीचं प्रकरण होतं याच्यासाठी हे आवाजाचे नमुने अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आणि नेमकं प्रकरण काय हे आता लवकरच आपल्या समोर पण येणार आहे। सौरभ, स्वानंद, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।